घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. घ्या आणि ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. प्रत्येक मिस्सेमध्ये उच्चारले जाणारे प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शब्द. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फिलिप नेरी एक अत्यंत पवित्र असे धर्मगुरू पवित्र मिस्साबली साजरा करत असताना त्यांच्या लक्षात आलं की काही लोक कम्युनियन घेतल्यानंतर घाईघाईने निघून जातात. त्याने वेदी सेवकांना तयार केला. एक माणूस मिस्साबली आटोपता बरोबर देवळाबाहेर पडला. 2 वेदी सेवक हातामध्ये मेणबत्ते घेऊन त्याच्या मागे जाऊ लागले. तो मनुष्य गोंधळून गेला आणि त्याने त्या दोन्ही वेदी सेवकांना विचारलं, तुम्ही हे काय करता? आणि ते वेदी सेवक बोलले, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या हृदयात घेतलेला आहे त्याची आराधना करण्यासाठी तुम्हाला वेळ नाही, म्हणून आम्ही दोघे त्याची आराधना करण्यासाठी आलेलो आहोत. 5 मिनिटं आराधना करून आम्ही परत जाणार आहोत. तो माणूस एवढा ओशाळला की त्यानंतर तो कधीच घाईघाईने देवळातून मिस्सानंतर बाहेर पडला नाही. मिस्सेनंतर 5 मिनिटं थांबायचा, प्रार्थना करायचा, परमेश्वराची आराधना करायचा आणि मगच निघून जायचा. पवित्र मिस्साबली ही एक मोठी मेजवानी असते. मेजवानीचा अनुभव कोणाला नाही? अगदी बाळ जे जन्माला येत असतं त्याच्या बाप्तिस्म्याच्या दिवसापासून तर व्यक्ती मरण पावते त्या व्यक्तीच्या मरणानंतर सुद्धा मेजवानीचा अनुभव आपण सर्वजण घेत असतो. आजची 3 वाचनं आपल्याला 3 वेगवेगळ्या विचारांवरती मेजवानी हा जो विषय आहे तो विषय समजून देत आहे. पहिला मुद्दा की परमेश्वर स्वतः त्याच्या पवित्र पर्वतावरती मिष्टान्नाची मेजवानी देणार आहे. त्या ठिकाणी खास असा तयार केलेला द्राक्षरस असणार आहे. त्या ठिकाणी फक्त जल्लोष असणार आहे, आनंदोत्सव असणार आहे. तो प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकणार आहे. तेथे मरण नाही, शोक नाही, आकांत नाही, अशा प्रकारचं एक चित्र आपल्या समोर उभं केलेलं आहे. आपणा प्रत्येकाला वाटत असतं की अशाच प्रकारचे अच्छे दिन माझ्या जीवनामध्ये यावेत. माझी मुलंबाळं मार्गाला लागावी, व्यवस्थितपणे माझं घरदार बांधलं जावं, व्यवस्थितपणे मला चांगलं आरोग्य लाभावं, सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणून आपण प्रयत्नशील असतो आणि ते आपण साजरं देखील आपल्या पद्धतीने करत राहतो. मेजवानी म्हणजे जीवन सोहळा साजरा करण्याचं माध्यम. की जीवन हा एक सोहळा आहे. तारुण्य हा जर जीवनाचा वसंत ऋतू असेल तर आध्यात्मिक जीवन हा संपूर्ण जीवनाचा वसंत ऋतू असतो. की जी व्यक्ती आध्यात्मिक मनोवृत्तीची असते त्या व्यक्तीच्या जीवनात रात्रंदिवस वसंत ऋतू असतो. सतत परमेश्वराच्या सहवासात राहायचं, त्या मेजवानीचा आस्वाद घ्यायचा आणि त्याचं तेज, त्याचा प्रकाश, त्याचा आनंद सतत चेहऱ्यावरती खेळता ठेवायचा. अशा प्रकारच्या मिष्टान्नाची मेजवानी परमेश्वर आपल्याला देणार आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल सांगतो की संपन्नता असो की विपन्नता असो, तहान असो की भूक असो की उपवास असो, उपासमार असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानी कसं राहायचं, तृप्त कसं राहायचं ते मी शिकलेलो आहे. ह्याचा अर्थ मेजवानी ही फक्त बाह्य स्वरूपाची नसावी, मेजवानी ही आंतरिक स्वरूपाची असावी. अंतर्यामी जर आपण मेजवानी तयार ठेवलेली असेल, अंतर्यामी जर आपण योग्य अशी मनोवृत्ती धारण केली असेल तर परिस्थिती कशीही असली तरी मनुष्य मात्र सतत आनंदाने, उल्हासाने, जल्लोषाने जीवन जगत राहू शकतो. म्हणजे आपल्या अंतःकरणी सतत वसंत ऋतू फुलत असलेला ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आता त्या 3रा महत्वाचा मुद्दा आहे. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये 2 दाखले देत आहे देवराज्याविषयी. तो देवराज्य कसं असतं त्याविषयी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. की देवाचं राज्य हे एखाद्या राजाने आपल्या पुत्राची मेजवानी द्यावी त्याप्रमाणे आहे. जेव्हा एखाद्या राजाच्या घरी लग्न असायचं त्यावेळेला मेजवानी ठेवली जायची आणि त्या मेजवानीसाठी 2 वेळा आमंत्रण दिलं जायचं. पहिलं आमंत्रण हे सर्वसाधारण असायचं की लग्नाची मेजवानी आहे, नक्की कधी आहे, कोणत्या दिवशी आहे, किती वाजता आहे हे
स्पष्टपणे सांगितलं जायचं नाही. परंतु लवकरच राजाच्या मुलाची लग्नाची मेजवानी आहे, तुम्हाला यायचं आहे, अशा प्रकारचं एक सर्वसाधारण आमंत्रण दिलं जायचं. प्रत्यक्ष दिवस जवळ आला की त्या वेळेला ताबडतोब दुसरं आमंत्रण दिलं जायचं. तर इथे जे लोक आहेत त्यातील काही लोक त्याने आमंत्रण स्वीकारलं, ते कामाला लागले, त्याने आपल्या मनाची तयारी केली, आपल्याला जी काही शारीरिक तयारी करायची असते, कपडा लत्ता म्हणा, सुगंधी द्रव्ये म्हणा किंवा सुशोभित ठेवण्यासाठी जे काही लागेल त्या सगळ्यांची व्यवस्था त्यांनी करून तयार होते. दुसरं आमंत्रण इत्ताबरोबर ताबडतोब ते निघाले. परंतु दुसऱ्या प्रकारचे जे आमंत्रित होते त्यांनी विचार केला की एवढ्या लवकर काही पुन्हा आमंत्रण येणार नाही, आपण आपल्या कामाला लागू. मग कोणी आपल्या शेतावर गेला, कोणी आपला धंदा बघायला गेला, कोणी आपल्या घरीच बसून राहिला. अशा प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे परमेश्वर आमंत्रण देतो, कोणत्याही क्षणाला तो आपल्याला बोलावू शकतो. माणसाने सतत जागृत राहून तयार असणं, दक्ष असणं गरजेचं आहे, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. जे लग्नाच्या मेजवानीला गेले त्याने त्याचा मनमुराद आनंद लुटला. जे मेजवानीला गेले नाहीत त्यांना कदाचित मागाहून पश्चाताप सुद्धा झाला असेल, परंतु वेळ मात्र टळून गेली होती. त्याच दाखल्यामध्ये दुसरा एक उपदाखला आहे की अशा प्रकारची मेजवानी आता रंगात आलेली आहे. त्या मेजवानीसाठी तो राजा काय म्हणतो बघा, की मी माझे पुष्ट पशु आणि माझे पुष्ट पशु कापलेले आहेत. पुष्ट पशु ज्या वेळेला कापले जायचे त्यावेळेला ते भाजले जायचे आणि भाजलेलं जे मांस असतं ते गरम गरम ताबडतोब घेणं गरजेचं असतं. ते एकदा थंड झालं की त्याची जी खरी चव असते, खरी जी मजा असते ती मजा निघून जात असते. आणि म्हणूनच ताबडतोब जे आले त्यांना त्या मेजवानीचा चांगल्या प्रकारचा मनमुराद असा आस्वाद लुटता आला. आता उपदाखल्यामध्ये जो माणूस आहे की जो लग्नाचा पोशाख न घालता त्या मेजवानीला आला होता, ह्याचा अर्थ काय की त्यावेळी राजाच्या मुलाची लग्नाची मेजवानी असली की आमंत्रणाबरोबर कपडे देखील पाठवले जायचे की ते कपडे घालून तुम्ही त्या मेजवानीसाठी यायचं, की जेणेकरून गरीब श्रीमंत हा भेद कोणाला दिसता कामा नये आणि सर्वांनी सारख्याच पद्धतीने त्या मेजवानीचा लाभ घ्यावा. इथे जो माणूस आलेला आहे त्याने शिस्त भंग केलेला आहे. कपडे पाठवलेले असताना सुद्धा तो लग्नाचा पोशाख न घालता साध्या कपड्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. हा जणू काही त्या राजाचा अपमान आहे. म्हणून सांगण्यात आलेला आहे की तो जो माणूस आहे त्याला तुम्ही बाहेरच्या अंधाऱ्या खोलीमध्ये टाका, तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. मेजवानी कशासाठी होती? आनंदोत्सव साजरा करण्यासाठी. परंतु ह्या माणसाच्या वाट्याला काय आलं? विलाप, शोक आणि आकांत. रडणे आणि दात खाणे ह्याचा अर्थ तोच आहे की परमेश्वराची ती योजना नाही, पण माणूस मात्र त्याच नेमक्या चौकटीमध्ये जाऊन अडकत असतो. म्हणून माणसाने सांभाळायचं असतं. आमंत्रण आलं की पूर्ण तयारीनिशी जायचं आणि परमेश्वर जी मेजवानी देत आहे त्याचा मनमुराद आस्वाद घ्यायचा. पवित्र मिस्साबली ही एक महान अशी मेजवानी आहे. संत अगस्तीन म्हणतात की आपल्याला परमेश्वर 2 मेजांवरती अन्न देत असतो. पहिलं अन्न असतं त्याच्या शब्दाचं आणि दुसरं अन्न असतं त्याच्या देहाचं. की इथे शब्द देह होतो, माणसामध्ये वस्ती करत असतो. अशा प्रकारची ही मेजवानी. ही जर मेजवानी असेल तर आपण त्या मेजवानीसाठी कसं आलं पाहिजे? बाह्यदृष्ट्या आपण पाहत असतो, चांगले कपडे आपण घालत असतो, दागदागिने घालत असतो, सुगंधित द्रव्य आपण आपल्या अंगाला लावत असतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे बाह्यदृष्ट्या आपण ह्या मेजवानीला येत असतो. परंतु इथे लग्नाचा पोशाख हा जो शब्द आहे तो आतमधली मनोवृत्ती जी आहे त्याविषयी वापरण्यात आलेला आहे की आपण खरोखरच पूर्ण मनाने सहभागी होण्यासाठी आलेलो असतो का? त्यासाठी पूर्वतयारी पूर्वीच्या वेळेला की दर शनिवारी कन्फेशन्स असायची. त्या कन्फेशन नंतर मग आपण रविवारी मिसामध्ये सहभागी व्हायचो आणि म्हणूनच त्या मिसात सहभागी होण्यासाठी आध्यात्मिक तयारी चांगली मनाची झालेली असायची. आज आपण ह्या साक्रामेंटाकडे दुर्लक्ष करत आहोत. पुन्हा एकदा नव्याने त्याचा विचार करूया की मला चांगल्या प्रकारचं कन्फेशन व्यवस्थितपणे वर्षातून 5 ते 6 वेळा संधी असते. जेव्हा तुम्ही सांगाल त्या वेळेला धर्मगुरू देखील आपल्या कन्फेशनसाठी उपलब्ध असतात. ती संधी घेऊन आपल्याला ह्या लग्नाच्या मेजवानीची तयारी करायची आहे.
मिस्सा संपताना सुद्धा बरीच लोक घाईघाईने निघून जात असतात. आपल्याला बरीच कामं असतात, कामं न संपणारी असतात, परंतु आठवड्यातला एक दिवस म्हणजे एवढा संपूर्ण आठवडाभर परमेश्वर आपल्याला जर मदत आणि मार्गदर्शन करत असेल तर तेवढा आठवड्याचा एक दिवस परमेश्वरासाठी राखून ठेवायचा आणि विशेष करून तेवढा 1 तास किंवा 1.5 तास फक्त आणि फक्त परमेश्वरासाठी राखून ठेवायचं. इतर सगळ्या गोष्टी नंतर करता येऊ शकतात, पण इथे एकत्र येणं, इथे एकत्र सहभोजन घेणं, इथे एकत्र आध्यात्मिक अनुभव घेणं हे पुन्हा नव्याने होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक मेजवानीमध्ये सहभागी होत असताना पुरेशा प्रमाणामध्ये तयारी करणं, पूर्ण मनाने सहभागी होणं, देवळातून निघून जाताना सुद्धा सावकाश भक्तिभावाने बाहेर पडणं आणि जे काही मिळालेलं आहे त्याच्यावरती रवंथ करणं, चिंतन करणं आणि त्याचा आस्वाद घेत राहणं, ह्याद्वारे आपण नक्कीच प्रभू येशू ख्रिस्ताचे जे आमंत्रण आहे ते स्वीकारल्याचा आपल्याला अनुभव येईल. आणि ते आमंत्रण आहे, घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे. घ्या आणि ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे.